मंगळवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. मागील काही दिवसांपासून सोलापूर शहर आणि परिसरात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती. मतदान केंद्रावर जशी मतदारांची गर्दी दिसून होती ती तशीच गर्दी राजकीय नेत्यांची देखील पाहावयास मिळत होती. सम्राट चौक येथील दमाणी प्रशालेत मतदान प्रक्रिया पाहण्यासाठी आमदार विजय देशमुख हे आले असता याच मतदान केंद्रावर आनंद चंदनशिवे देखील आले होते. आनंद चंदनशिवे आणि आमदार विजयकुमार देशमुख हे एकाच विधानसभा मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असल्यामुळे यांच्यामध्ये राजकीय वैरत्व होते. पण काही दिवसांपूर्वी महायुतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर देखील लोकप्रतिनिधींनी आपले राजकीय द्वेष बाजूला सारत एकत्रित येताना दिसून आले. आनंद चंदनशिवे आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्रितपणे दमाणी प्रशाला, श्राविका हायस्कूल आदी परिसरातील मारवाडी आणि दलित समाजाच्या मतदारांचा टक्का भाजपच्या बाजूने मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले. देशमुख आणि चंदनशिवे यांच्या एकत्रित येण्याने मागील मताच्या टक्केवारीत किती फरक पडणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागून राहिले आहे.